मैत्रिणींनो, महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आमच्याकडे आम्ही महिला दिवस कसा सेलिब्रेट केला आहे ते तुम्हाला मी आजच्या व्लॉगमधून दाखवणार आहे। तर आपण पुढे पाहूया आम्ही कशी धमाल केलेली आहे आज ते। तर एन्जॉय करूया हा आजचा व्लॉग। छान असं तयार होऊन मी निघाले होते महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी। आम्हाला थीम दिली होती आणि रेड साड्या घालून जायच्या होत्या। तर मी अशी माझी रेड साडी घालून स्वतःचा मेकओव्हर केला होता आणि आता मला जायचं होतं सेक्टर 10 मध्ये। श्री ममित चौगुले नगरसेवक आहे आमचे, त्यांनी खूप छान महिलांसाठी प्रोग्राम राबवला होता। तर त्या प्रोग्रामसाठी मी निघाले होते। तर वाटेतच निघताना सेक्टर 10 मध्ये स्वामींचे मंदिर आहे, तिथे पहिलं दर्शन घेतलं। आतमध्ये स्वामींच्या मंदिरात गेलो आणि खूप छान अशी प्रसन्न मूर्ती होती। तर महाराजांचे दर्शन घेऊन मनाला खूप शांतता वाटली। प्रसाद घेतला आणि त्यानंतर परत आम्ही प्रोग्रामला तिथून निघालो आणि स्टार्टला जसं आम्ही जिथे प्रोग्राम होता तिथे आलो तर अशी भव्य दिव्य सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली होती आणि ममित चौगुले युवा प्रतिष्ठान आयोजित हे जे केलेलं होतं, समोरच असे गिफ्टचे बॉक्स ठेवलेले होते आणि भरपूर मोठ्या पटांगणामध्ये असं छान महिलांसाठी नियोजन केलेलं होतं। कारण खूप मोठा प्रोग्राम होता आणि भरपूर महिला येणार होत्या, म्हणून हे असं छान त्यांनी नियोजन केलेलं होतं। त्यानंतर थोडेसे फोटो काढले आणि गेल्यावर तिथे पाहिलं महिलांचं पाणीपुरी वगैरे असं खायचं काम चालू होतं, स्नॅक्स ठेवले होते। त्यानंतर प्रोग्राम होता महिलांसाठी, त्यानंतर महिलांसाठी जेवणाचे नियोजन केले होते। तर हे सर्व आमचे सेक्टरचे नगरसेवक श्री ममित चौगुले श्री विजय चौगुले साहेब यांनी हे नियोजन केलेले होते। तर कार्यक्रमाला अजून वेळ होता, तोपर्यंत आम्ही छान असे फोटो काढले आणि मस्त फ्रेश छान फ्रेश लुकमध्ये आम्ही फोटो काढले। नंतर भिल्लारे साहेबांनी महिलांसाठी मनोगत व्यक्त केले। अत्यंत आनंद होतोय की आज जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिन म्हटल्यानंतर मला वाटते की एक महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे। महिलांना जेव्हा आपण बघत आहोत की काही विभागामध्ये महिलांवरती अत्याचार चालू आहेत, त्याच्यावरती ठोस न्यायालयानं काही नियमावली बनवली पाहिजे आणि जे काही त्यामध्ये आरोपी असतील त्यांना जाग्यावरच माझी शिक्षा मिळेल अशा प्रकारचा नियमावली न्यायालयानं तयार केली पाहिजे असं मला वाटतं। आणि मला वाटतं सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्र सक्षम आहे। महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे महिलांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार हे कटिबद्ध आहेत। आणि आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महिलांचा लाडका भाऊ म्हणलं की माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राच्या महिलांचं रक्षण करत आहे, सोबत फडणवीस साहेब आहेत। आणि म्हणून मला वाटतंय महाराष्ट्राचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा राणी लक्ष्मीबाईचा महाराष्ट्र आहे, माता जिजाऊचा माता रमाईचा हा महाराष्ट्र आहे। आणि म्हणून महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी ह्या महिला सक्षमीकरण झालं पाहिजे आणि ते आहेतच। आणि म्हणून आज देखील या ठिकाणी आदरणीय विजय चौगुले साहेबांच्या वतीनं, ममित चौगुले नगरसेवक यांच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून आज महिलांसाठी त्यांचा सन्मान सत्कार ज्या क्षेत्रामध्ये महिलांनी विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा महिलांचा आज सन्मान या ठिकाणी होतोय, अत्यंत आनंद वाटतोय। आणि म्हणून संपूर्ण ऐरोलीकर या ठिकाणी एकवटले आहेत त्या महिलांचा सन्मान करण्यासाठी। आणि ज्या समाजामध्ये महिला वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत आहेत त्या देखील महिला माझ्यासोबत आहेत। बघा, समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून लागतं आपलं, आणि म्हणून समाजाची सेवा करत बरोबर या महिलांचे आभार मानावे ऋण मानावे तेवढे कमी आहेत। माझा सॅल्यूट आहे महिला दिनानिमित्त सर्व महिलांना आणि खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद। थँक्यू सर। त्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे भाषण संपवले। महिला नारीचा सोबत महिला कार्यकर्त्या सौदा अंगड मॅडमही होत्या। तसेच सगळ्यांसोबत फोटो झाले
महिलांनी आपले वेगवेगळे असे छान फोटो काढले. तर थीम रेड, पिंक आणि येल्लो रंगाची ठेवली होती. त्यानंतर सेक्टरचे नगरसेवक श्री मम्मीत चौगुले साहेब यांच्यासोबतही फोटो काढण्यात आले व नंतर सुरुवात झाली ती हळदी कुंकवाला. शिवसेना महिला कार्यकर्त्या त्यांनी सर्व महिलांना हळदी कुंकू लावायला चालू केली. आता खूप गर्दी झालेली होती. महिला उपस्थित होत्या. तर आता सर्वांना हळदी कुंकू लावण्यात आले. बक्षीसही ठेवली होती. ड्रॉइंग काढण्यात येणार माल चालू. आता छान असे सगळ्यांना हळदी कुंकू लावण्यात आले. राहुल महाराज तामाणे हे देखील या ठिकाणी आजच्या या प्रसंगी उपस्थित. औटी महाराज हरिभक्त परायणपूज्य औटी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या हस्ते देखील या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. सावंत की आपण देखील या ठिकाणी याचे दीप प्रज्वलन. महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सई मांजरेकर यांना निमंत्रित केलेले होते आणि त्यांचे आगमन झाले व महिलांसोबत काढले.
तुषारदादांनी विनंती करतो. या ठिकाणी रेश्माताई आणि साधनाताई आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि सई मॅडमचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं या ठिकाणी. आपण सर्व ताई आपण देखील येणार आहे. ताई आपण देखील व्यासपीठावर. पहिलं तर श्री विजयजी चौगुळे आणि ममित चौगुळे यांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला इकडे आज बोलवलं आणि तुमच्या सगळ्यांच्या भेटीची संधी दिली, तर थँक्यू. आणि मला खूप बरं वाटलं या लवली लेडीजना भेटून, तर थँक्यू सो मच. खूप बरं वाटतं की महिला दिवस एवढ्या जोरशोराने साजरा होतोय आणि सगळ्यांना बघून, सगळ्यांना खुश बघून. तर थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि एवढी मजा केल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सई मॅडम. मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेता. धन्यवाद. सावित्रीबाई, होय तीच सावित्रीबाई जिला प्रेमाने ज्योतिबा साऊ म्हणायचे. तीच सावित्री, तीच साऊ दीपस्तंभाप्रमाणे आजही आम्हाला प्रकाशमान करते, आजही आम्हाला प्रकाशमान करते. संविधानाच्या शेवटच्या काळानंतर आल्यानंतर छोटे 4 माझी अस्मानी इमारत बांधली होती, माझी अनमोल दौलत बांधली होती. मॅडम मला माहिती नाही कोणाची किती वय आहेत, कारण कसं महिला वय लपवतात असं माहिती आहे मला. पण काकू तुम्ही यायचंय मात्र तुमचा आवाज. क्या बात. या 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 चला. अजून कोण आजी आल्या. आजीसाठी जोरदार झाला पाहिजे, जोरदार. क्या बात. फक्त आजी, फक्त आजी. लाडक्या बहिणी नाही, फक्त आजी. हा वा 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 वा. एरवी गुडघे दुखतात म्हणून तक्रार करणाऱ्या ह्या सगळ्या आज रेश्मा शिंदे मॅडम इथे आल्या आहेत म्हणून स्वखुशीने सगळ्या वरती आल्यात. बघा चला या.
गाजलेली गीतं आजही आपल्या मनावर अभिवाच्य करतात. चला तर मग याच सैराट चित्रपटातही सैराट गीत अर्थात जोरदार तुमच्या सैराट काय झालं पाहिजे जोरदार. जेवणाचं आयोजन पण केलंय. सो किचनला सुट्टी आहे आणि त्यामुळे सगळे आनंदी आहेत दिसतात सगळ्यांचे चेहरे. आणि खूप जणी स्टेजवर येऊन नाचायला कॉन्शियस होतात किंवा काय, पण जसं आपल्या मैत्रिणी असतात आणि जशी चौगुले फॅमिली सगळ्यांना आपलीशी वाटते, त्या अधिकाऱ्याने त्या हक्काने इथे येऊन त्यांनी माझ्यासोबत डान्स केला आहे, मजा केली आहे. माझ्यासाठी हा दिवस फार आठवणीत राहणारा आहे. सो खूप छान वाटलं ऐरोलीत येऊन आणि एवढ्या मोठ्या संख्येने बायका आल्यात याचं मला फार आश्चर्य वाटतं, कारण मी अनेक कार्यक्रम अटेंड केले आहेत, महिला दिन विशेष कार्यक्रम अटेंड केले आहेत, पण हा पहिला कार्यक्रम आहे जिथे मला एवढ्या मोठ्या संख्येने बायका इथे दिसल्यात. त्यामुळे एक औरच एनर्जी आहे. मजा आली मला आज, फारच मजा आली. थँक्यू. अभिनेत्री रेश्मा शिंदे यांनी छान मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर त्यांची मुलाखतही झाली व त्यांच्यासोबत असे छान छान फोटोही काढण्यात आले. तर खूप छान असं मस्त सगळेजण एन्जॉय करत होतो. या नफा मंदी अन ढोला संग गात आलं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी. तर अशा पद्धतीने छान आम्ही एन्जॉय केलं होतं. लास्टला आम्ही सर्वांनी एकमेकीसोबत फोटो काढले आणि आता भरपूर टाईम झाला होता. 10-10:30 वाजले होते. आम्हाला घरी जायचे होते. आता आम्ही सर्व घरी निघालो. तर रोडनी फार सुंदर लाईटिंग केलेली होती. तर तुम्हाला दाखवते मी लाईटिंगवरची. खूप छान अशी लाईटिंग केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आमचे छान सेलिब्रेशन झाले होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.